मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 24. यूं गुमसुम मत बैठो, पराये से लगते हो. सोमवार सकाळ. मेघा कॉन्फरन्स रूममध्ये वेगात शिरली. सर्वजण आधीच आपापल्या जागी स्थानापन्न होते. आपला लॅपटॉप ॲडजस्ट करून प्रेझेंटेशनला सुरुवात करण्याआधी मेघाने सर्वांवर नजर फिरवताना सागवानी टेबलच्या दूरच्या कोपऱ्यात राजीव बसलेला दिसला. क्षणभर तिचा डोळ्यांवर विश्वास बसेना. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. आज हे लवकर कसे काय? माझ्या आधी मीटिंग रूममध्ये हजर. मला वाटले आज पुन्हा यांची वाट बघावी लागते की काय. आणि अहो आश्चर्यम, आज सूर्य कुणीकडे उगवला? मेघा या विचारात असतानाच राजीवने हेतुपूर्वक त्याच्या मनगटावरील घड्याळात पाहिले आणि दुसऱ्याच क्षणी तिच्याकडे रोखून पाहिले. अक्षय, इट्स 9:58 राईट? तिने मुद्दाम खणखणीत आवाजात राजीव पासून 2 चेअर सोडून बसलेल्या अक्षयकडे पाहिले. येस मेघा मॅम, इट्स 9:58. त्यानेही त्याच्या लॅपटॉपमध्ये बघत उत्तर दिले. येस, 9:58 झाली आहेत. म्हणजे मी 2 मिनिटे लवकरच आले आहे. सो चला, आज मीटिंग 2 मिनिटे लवकर सुरू करूया. असे म्हणत यावेळी तिने हेतुपूर्वक त्याच्याकडे पाहिले. तिच्या या वाक्यावर त्यानेही किंचित डोळे मिटून एक उसासा सोडला. शी इज इम्पॉसिबल. एक चान्स सोडत नाही. शनिवारी मी शेवटच्या क्षणी मीटिंग रूममध्ये आलो आणि मीटिंग सुरू होण्यासाठी एखादा मिनिट उशीर झाला. आता आज मी 5 मिनिटे लवकर येऊन बसलो आहे, तर मॅडम तुमचा पत्ताच नाही. आणि वरून मीटिंग 2 मिनिटे लवकर सुरू केल्याचे क्रेडिट ह्यांना हवे. गॉड. मिस्टर मेहरा, मिस्टर मेहरा. तिने 2दा हाक मारली. तो विचारातून बाहेर आला. येस मिस जोशी. नो नीड टू शाउट. एवढ्या मोठ्याने का बोलत आहात? त्याचा मोबाईल फोन थरथरला. बँगलोर ब्रँच ऑफिसचा नंबर होता. कारण तुमचे लक्ष नाही म्हणून, मेघा म्हणाली. व्हॉट? मी ऐकत आहे तुम्ही काय म्हणताय ते. गो अहेड विथ युअर प्रेझेंटेशन. त्याने मोबाईलमधून नजर वर केली. मी अजून प्रेझेंटेशनला सुरुवात केलेलीच नाही. आय सेड वी हॅव अ प्रॉब्लेम. पुन्हा एकदा त्याचा मोबाईल वाजला. दिस इज अर्जंट असे म्हणत तो उठला आणि मीटिंग रूमच्या बाहेर पडला. मिस्टर मेहरा. तिची हाक त्याच्यापर्यंत पोहोचलीच नाही. ती थोडीशी हताश, थोडीशी रागात चेअरवर येऊन बसली. तो येईपर्यंत मीटिंग सुरू होऊ शकत नाही या विचारात तिने लॅपटॉपवर जिंदाल ग्रुपबद्दल माहिती काढण्यास सुरुवात केली. डोंट वरी मिस जोशी, मस्ट बी समथिंग इम्पॉर्टंट. समोर बसलेले कॉर्पोरेट फायनान्सचे व्हीपी मेघाकडे बघून बोलत होते. आय होप सो. तिनेही थोडेसे खांदे उडवत केविलवाणे हसत त्यांच्याकडे पाहिले. त्यानंतर पुढची 5 मिनिटे मिस्टर मूर्ती आणि मेघा टेक्नोसिसच्या आजच्या मीटिंगबद्दल बोलत होते. हे मिस्टर मूर्ती किती संयमाने आणि शांतपणे बोलतात. नाहीतर हे हायपर ॲक्टिव्ह मेहरा. आत्ता मीटिंग सुरू होणार होती तर हे गायब. मी त्यांच्याहून उशिरा केबिनमध्ये आले तर त्रास झाला यांना, आणि आता स्वतः काहीही न सांगता निघून गेले. हे येणार आहेत का मी मीटिंग सुरू करू? किती वेळ वाया घालवायचा? एकतर आधीच ते जिंदाल ग्रुपचे कळल्यापासून थोडेसे टेन्शन आले आहे. या विचारात ती असतानाच तो केबिनमध्ये आला. वी हॅव अ सिरियस सिच्युएशन. आपल्या ट्राउझरच्या खिशात हात रोवत उभ्यानेच म्हणाला. येस, वी हॅव अ कॉम्पिटिशन. प्रतिस्पर्धी आहे टेकओव्हरमध्ये, जिंदाल ग्रुप. तीही उभी राहून बोलू लागली. व्हॉट? हू टोल्ड यू? त्याने मेघाकडे आश्चर्याने पाहिले. तुम्हाला कोणी सांगितले? तिचा प्रतिप्रश्न. मिस जोशी, आधी मी विचारले आहे.
मिस्टर मेहरा, कुणी आधी विचारले हा प्रश्न नाही. तुम्हाला माहीत होते तर सांगितले का नाही? मिस जोशी, मी आत्ता तोच कॉल अटेंड करून आत आलो आहे. पण हे तुम्हाला आधीपासून माहीत होते, मग माझ्याशी डिस्कस का केले नाही? मिस्टर मेहरा, मलाही अर्ध्या तासापूर्वीच कळले आहे. मी कॅबिनमध्ये आल्यावर तेच सांगत होते. वी हॅव अ प्रॉब्लेम असे म्हणाले मी. तुमचे लक्ष नव्हते. इनफ मिस जोशी, तुम्हाला कोणाकडून कळले ते आधी सांगा. टेक्नोसिसच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सशी तुम्ही डायरेक्ट बोलू शकत नाही. आय होप यू नो दॅट. राजीवचा त्रासिक स्वर. टेक ओव्हरच्या सगळ्या अटी आणि नियम मला तोंडपाठ आहेत मिस्टर मेहरा. मला टेक्नोसिसच्या कुठल्याही व्यक्तीशी बोलायची आवश्यकता नाही. आय हॅव सोर्सेस इन इंडस्ट्री. मला हवी ती माहिती काढता येते. तिने खांदे उडवत त्याला प्रत्युत्तर दिले. सोर्सेस? काय गुप्तहेर आहेत का तुमचे? फायनान्स इंडस्ट्रीमध्ये रॉ एजंट सारखे? त्याने भुवया उंचावत आश्चर्य व्यक्त केले. हवे तर तसे समजा. योग्य माहिती मिळणे महत्वाचे. माहिती कुठून मिळाली यावर चर्चा कशाला? तिनेही रागातच बघितले. मिस जोशी, ही अशी माहिती काढणे, आय होप इट्स फेअर. हे सोर्सेस अँड ऑल. राजीव त्याच्या चेअरवर बसला. एव्हरीथिंग इज फेअर मिस्टर मेहरा असे म्हणत ती जागेवर बसणार तेवढ्यात इन लव्ह अँड वॉर चैतन्य नकळत बोलून गेला, बऱ्यापैकी मोठ्याने. अन मीटिंग रूममधील 12 डोकी त्याच्याकडे आश्चर्याने वळली. राजीवच्या चेहऱ्यावर राग जमा होऊ लागलेला. काय होपलेस टीम मेंबर आहे असे भाव. मेघा महत् प्रयासाने हसू लपवण्याच्या प्रयत्नात. सॉरी राजीव सर. सॉरी मेघा मॅम. राजीवची जळजळीत नजर पडता क्षणी चैतन्याने आपल्या लॅपटॉपमध्ये डोके खुपसले. चैतन्य, आय मीन एव्हरीथिंग इज फेअर इन बिझनेस. अलीकडेच एका महान व्यक्तींनी मला हे सांगितले आहे. तिने लॅपटॉपमधली नजर न हटवताच उत्तर दिले. आपल्या लॅपटॉपमध्ये जिंदाल ग्रुपविषयी जमा केलेली माहिती LCD स्क्रीनवर शेअर केली आणि बोलण्यासाठी उभी राहिली. सुप्रीम ग्रुपचे प्रतिस्पर्धी जिंदाल ग्रुपनेही टेक्नोसिसला भेट देऊन कंपनी विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता टेक्नोसिसचे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स सुप्रीम ग्रुप किंवा जिंदाल ग्रुप यापैकी कोणाची निवड करतात यावर बरेच काही अवलंबून आहे. जिंदाल ग्रुप या टेकओव्हरसाठी कुठली स्ट्रॅटेजी वापरू शकतात, ती सुप्रीमच्या स्ट्रॅटेजीपेक्षा कशी वेगळी असू शकते, त्याचे फायदे आणि तोटे याविषयी ती बोलत होती. तो एकाग्रपणे स्क्रीनकडे बघत होता. ही एवढी सारी इन्फॉर्मेशन ह्यांनी काढली कधी? आत्ता 10 मिनिटांपूर्वी मला फोनवर कळाले आणि ह्यांचे पूर्ण प्रेझेंटेशन तयार. इम्प्रेसिव्ह. अँड मेघा, व्हॉट इज दिस एव्हरीथिंग इज फेअर? माझीच वाक्य मलाच साभार परत मिळत आहेत. मेघा, मला तुम्ही काय म्हणालात? महान व्यक्ती? सिरियसली? या चैतन्याला टीममध्ये कुणी घेतले? नको तिथे नको ते बोलण्याची काही गरज आहे का? देवाने डोके विचार करून बोलण्यासाठी दिले आहे. मिस्टर मूर्थींना मी टीम सिलेक्ट करा असे सांगितलेले. टीममधील सगळेच ज्युनियर्स आहेत, पण बेस्ट परफॉर्मन्स म्हणून घेतले आहेत त्यांनी. बट हे चैतन्यसारखे मेंबर्स डोक्याला ताप देणार आहेत. सो टीम, चला दुप्पट जोमाने कामाला लागा. आपल्याला जिंदाल ग्रुपसारखा बलाढ्य प्रतिस्पर्धी लाभला आहे. अँड चैतन्य, यू वेर राईट. हे आता वॉर आहे. टेक्नोसिस मिळवण्यासाठी. टेक ओव्हर वॉर. सुप्रीम ग्रुप विरुद्ध जिंदाल ग्रुप. लेट्स विन दिस वॉर टुगेदर. तिने लॅपटॉपवरील प्रेझेंटेशन बंद केले. मिस जोशी, तुम्ही खूपच आनंदी दिसत आहात जिंदाल ग्रुपशी प्रतिस्पर्धा करण्यासाठी. राजीवने एकवार स्क्रीनकडे आणि एकवार चैतन्यकडे पाहिले. येस मिस्टर मेहरा, कॉम्पिटिशनशिवाय कामात मजा नाही. आणि डोंट वरी, आपण टेक्नोसिस जिंकू, तिने आत्मविश्वासाने सांगितले. तुम्हाला जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स आहे जिंकण्याबद्दल. त्याचे बारीक होऊन रोखलेले डोळे. नो मिस्टर मेहरा, हा फक्त विश्वास आहे
आपल्या टीमच्या कर्तबगारी आणि मेहनतीवर. सो टीम, लेट्स गेट बॅक टू वर्क, असे म्हणत तिने मीटिंग संपवली. टीम मेंबर्स आपापल्या केबिनमध्ये परतले. ती लॅपटॉप बंद करणारच होती की तेवढ्यात, लेट्स गो अँड मीट प्रकाश सर. जिंदाल ग्रुपबद्दल त्यांनाही सांगावे लागेल. राजीव केबिनमधून बाहेर पडताना मेघाने पाहिले. हे मला म्हणाले का? पण प्रकाश सरांना हे एकटेही जाऊन सांगू शकतात. माझी काय आवश्यकता? जोडीने सांगण्यासारखी काही आनंदाची बातमी नाहीये. देवा, मी काय विचार करतेय? मिस जोशी, आर यू कमिंग? प्लीज मेक इट फास्ट. त्याचा धारदार आवाज अर्धवट उघडलेल्या दारातून तिच्या कानावर आदळला. हे देवा, मेहरागिरी सुरू. प्रकाश सर काही कामासाठी बाहेर गेले होते. 5 मिनिटात परत येतील असे नैनाकडून कळल्यामुळे मेघा आणि राजीव त्यांच्या केबिनमध्ये वाट बघत होते. राजीव चेअरवर बसून नेहमीप्रमाणे मोबाईलवर मेल्सना रिप्लाय करीत होता. त्याने एकवार नजर वर करून मेघाकडे पाहिले. मेघा, कितीही नाही म्हणा, टेन्शन तर दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर. आणि म्हणे कॉम्पिटिशन शिवाय मजा नाही. आता कसला एवढा विचार करताय? गॉड, ह्या एका जागी कधी स्थिर बसणार आहेत की नाही? एनी टेन्शन मिस जोशी? राजीवने मोबाईलमधील नजर न हटवता प्रकाश सरांच्या केबिनमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत विचार करणाऱ्या मेघाला प्रश्न केला. यांना कसे कळते की मी टेन्शनमध्ये आहे? हो, अचानक हे जिंदाल ग्रुपचे आव्हान. थोडीशी मनात चलबिचल तर होत आहेच. नाही, मला कसलं टेन्शन, आय एम ओके. तिने शब्दात बेफिकिरी दाखवली असली तरी काळजीत फेऱ्या मारणे काही थांबले नव्हते. यू डोंट सीम ओके. वाटत तर नाही ओके आहात. हो, आहे थोडे टेन्शन, बट दॅट्स नॉर्मल. मला टेन्शनमध्ये काम करायची सवय आहे. यू डोंट वरी. तिचे फेऱ्या मारणे सुरूच. देन थोड्या वेळापूर्वी टीमसमोर ते जोशपूर्ण भाषण, व्हॉट वॉज दॅट? ते कसे काय? त्याने एक भुवई उडवत विचारले. ती चालता चालता थांबली. हे पहा मिस्टर मेहरा, मी प्रोजेक्ट लीडर आहे. त्यामुळे टीमला वेळोवेळी प्रोत्साहन देणे गरजेचे असते. माझ्या शब्दांनी जर त्यांना जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळत असेल तर त्यात चुकीचे काय? जिंदाल ग्रुप समोर उभा आहे म्हणून मी टीमला डिस्करेज करू शकत नाही ना. हे टेन्शन मी त्यांच्यासमोर दाखवले तर रडण्याच्या आधीच हार पत्करल्यासारखे होईल. ते बरोबर नाही. अँड हार पत्करणे हा ऑप्शन मी कधी ठेवतच नाही. वी हॅव टू विन. तिने त्याच्याकडे काही क्षण पाहिले. नेहमीचे तिचे करारी डोळे किंचित पाणावलेले त्याला जाणवले. तो खुर्चीतून उठला. त्याच्या खुर्चीला लागून असलेली चेअर उचलून थोडी लांब नेऊन डेस्कच्या समोर ठेवली. मिस जोशी, प्लीज सिट. त्याने हळूवार आवाजात विनंती केली. काय? बसा प्लीज. त्याने खुर्चीकडे हात केला. त्याचा शांत स्वर ऐकून तिच्या मनातील चलबिचल काही प्रमाणात तरी कमी झाली आणि आपसूक पावले खुर्चीकडे वळली. मेघा, तुम्ही माझ्या शेजारच्या चेअरवर येऊन बसणार नाही माहीत होते, म्हणून फेऱ्या मारत होतात. आता तरी इथे शांत बसा. तिला चेअरवर बसवून पुन्हा आपल्या जागी येऊन बसला. तरीही तिचे हातातील मोबाईलशी खेळणे काही थांबले नव्हते. राजीवने आपल्या मोबाईलमधील मेल चेक करत पुन्हा मेघाच्या मोबाईलभोवती गोलगोल फिरणाऱ्या हातांकडे पाहिले. शी इज सुपर रेस्टलेस पर्सनॅलिटी. तुम्हाला नाही आले टेन्शन अचानक जिंदाल ग्रुपबद्दल ऐकून? तिने विचारले. त्याची बोटे मेल टाईप करता करता थांबली. किंचित हसू आले चेहऱ्यावर. तिच्याकडे पाहिले. आले थोडेसे, बट दॅट्स नॉर्मल. आणि मीही ते टीमसमोर दाखवू शकत नाही. बट आय कॅन शेअर विथ यू, राईट? त्याने समजावणीच्या स्वरात सांगितले. राईट, मेघा म्हणाली. मेघा चेअर सोडून परत उभी राहिली. सी, म्हणजे तुम्हाला पण टेन्शन आलंय ना? मी हेच म्हणत होते. टेन्शन येतेच, बट इट्स नॉर्मल.
आणि अशा सिच्युएशन आधीही आल्या आहेत आपल्यासमोर. दिस इज नॉट न्यू. आणि आपण हँडल करू ही सिच्युएशन. मी परत एकदा सगळ्या स्ट्रॅटेजीचा विचार करते. तुमचेही इनपुट्स द्या. आपण बेस्ट टेकओव्हर डील ठेवूया टेक्नोसिस समोर. ते नाकारू शकणारच नाहीत. अँड तिचे स्वगत सुरू होते, पुन्हा फेऱ्या मारत. मिस जोशी, तुम्ही पुन्हा उभ्या राहिलात. मी तुम्हाला बसायला सांगितलेले. त्याच्या आवाजातील अधिकारवाणीने ती पुन्हा चेअरवर बसली. मिस जोशी, तुमचे टेन्शन कमी करण्याचे सोल्युशनही तुम्हीच देत आहात. म्हणजे? मेघाने विचारले. ही अशी सिच्युएशन पहिल्यांदा आलेली नाही, बरोबर? हो. टेकओव्हरमध्ये कॉम्पिटिशन कॉमन आहे, राईट? हो. आपण बेस्ट स्ट्रॅटेजी प्लॅन करू शकतो, बरोबर? हो. देन व्हाय आर यू वरीड? एवढे टेन्शन का घेत आहात? एखाद्या लहान मुलाला शांतपणे समजवावे तसे राजीव मेघाशी बोलत होता. आणि हळूहळू तिच्या चेहऱ्यावरील तणावाच्या रेषा कमी होत होत्या. मिस जोशी, डोंट वरी, वी विल विन. त्याच्या शांत आणि आश्वासक शब्दांनी इतका वेळ हातातील मोबाईलवर स्थिरावलेली नजर वर करून तिने राजीवकडे पाहिले. तिच्या नजरेतील तणावाला त्याच्या नजरेतील विश्वासाचा आधार मिळाला होता. मेघा, डोंट वरी, आय एम देअर विथ यू. हे वचन देणारी राजीवची नजर. आणि राजीव, इफ यू आर देअर, मग तर काहीच काळजी नाही, कुठलीच भीती नाही, हे जाणवून देणारी मेघाची नजर. वी विल विन, मेघा म्हणाली. येस, वी विल विन, राजीव म्हणाला. ही काही क्षणांची नजरानजर दारात उभे राहून प्रकाश सर पाहत होते. गालातल्या गालात हसत होते. भगवान, धन्यवाद, असे मनातल्या मनात म्हणत होते. आर यू श्योर चैतन्य कि मॉन्स्टर मेहरा चुप हो गए? कमलेश हातातील जेवणाची प्लेट कॅन्टीनच्या टेबलवर ठेवत होता. अरे मेघा मैम के आगे अच्छे अच्छे लोगों की वाट लग जाएगी. हमारे लायन मेहरा क्या चीज है? चैतन्य त्याच्या प्लेटमधील नूडल्सचा घास तोंडात कोंबत होता. सोमवारच्या दुपारी कॅन्टीनमध्ये परत एकदा मॉन्स्टर मेहराचे गुणगान सुरू होते. पण सोबत मेघा मॅम हे नाव जास्त वेळा उच्चारले जात होते. अच्छा, मग तर एकदा भेटायला हवे तुमच्या मेघा मॅमना. लायन मेहराला गप्प करणारी टायग्रेस मिळाली आपल्याला. जयेशनेही मत मांडलेच. येस मॅन, व्हॉट अ कमांड ओव्हर वर्क आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी नॉलेज. एक्सपिरियन्स पण भरपूर आहे. सगळे टेकओव्हर सेक्शन, टर्म्स, कंडिशन्स असे तोंडपाठ. कीर्तीने पण मेघा मॅमचे कौतुक करून घेतले. येस, आणि ज्या क्षणी त्या मॉन्स्टरला म्हणतात मिस्टर मेहरा, इनफ, मी बोलते आहे, त्या क्षणी मिस्टर मेहरा गप्प बसून ऐकू लागतात, चैतन्य म्हणाला. अरे येस, अँड सरप्राइझिंगली लायन मेहरा हॅज स्टार्टेड बिहेविंग लाईक नॉर्मल बॉस. जरा माणसात आल्यासारखे वाटत आहेत. कॅन यू इमॅजिन, ही गॉट अस चॉकलेट बॉक्स फ्रॉम जर्मनी. सगळ्या टीमसाठी चॉकलेट आणले. सर आमच्या टीमच्या कामावर खुश आहेत. ऑल बिकॉज ऑफ मेघा मॅम, कीर्ती म्हणाली. व्हॉट, तुमको चॉकलेट्स मिले? और मुझे आज सुबह सुबह मॉन्स्टर ने ज्ञान दिया TDS रिटर्न्स के लिए. यार, हमको भी मेघा मैम चाहिए और चॉकलेट्स भी. रेणुका खोटे खोटे रडत होती. अरे चैतन्य, कीर्ती, आमची पण ओळख करून दे ना मेघा मॅमशी. उरलेले सर्वजण त्याच्या मागे लागलेले. अरे मेघा मॅम हार्डली केबिन बाहेर जातात. लंच पण तिथेच जागेवर. घरून टिफिन घेऊन येतात. आणि काही डिस्कशन किंवा मीटिंग असेल तर कॉन्फरन्स रूम पर्यंत. शी इज सो डेडिकेटेड यार. त्यांना बघून तर वाटते आपण काहीच काम करत नाही. नो डाऊट शी इज VP ॲट 34. मेघाने माहिती पुरवली. व्हॉट, शी इज 34 ओनली अँड VP? नो वे. जयेशचे आश्चर्य शब्दाशब्दातून प्रकट होत होते.
अरे, शी गॉट VP ऑफ द इयर अवॉर्ड लास्ट मंथ, डोंट यू नो? राधिका म्हणाली. ओह गॉड, शी इज अमेजिंग यार. प्लीज कभी हमारे फ्लोर पे आए तो मिलाना उनसे. आय वुड लाईक टू मीट हर. रेणुकाने कळकळीने विनंती केली. चैतन्य, राधिका, कीर्ती, लेट्स गेट बॅक टू वर्क. सिद्धार्थ तिथे येऊन टेक्नोसिस टीम मेंबर्सना केबिनमध्ये बोलावल्याचे सांगत होता. राधिका तोंड वाकडे करत त्याच्याकडे बघत होती. आला हेडमास्टर. याला कोणी सांगितले आमच्यावर लक्ष ठेवायला? एकतर एकटाच बाजूच्या टेबलवर बसून जेवतो, तो आणि आदित्य. आमच्यासोबत बस म्हणाले तर नको म्हणाला, रूडली. तसा सॅटर्डेला बसलेलो एकत्र आम्ही, पण खडूस आहे हा, जेवढ्याच तेवढंच बोलतो. बाजूच्या टेबलवर बसून आमचे बोलणे ऐकत असेल. आम्ही टेक्नोसिसबद्दल काही बोलत नाही ना. अरे बाबा, आम्हालाही कॉन्फिडेन्शियलचा अर्थ समजतो. सिद्धार्थ पण ना जरा इंट्रोवर्टच आहे, सारखे काम काम अँड काम. पण डेडिकेटेड आहे, खूप मन लावून काम करतो. मेघा मॅमना खूप मानतो तो. राधिका या विचारात अजून तिथेच बसून होती. राधिका, डू यू नीड सेपरेट इन्व्हिटेशन? सिद्धार्थचा त्रासिक स्वर तिच्या कानी पडला. आय एम कमिंग असे म्हणत पाय आपटत राधिका टीमच्या मागे निघाली. सिद्धार्थने वळून एकदा राधिकाकडे पाहिले. ही बडबड करत असते पण क्यूट आहे. त्या दिवशी चॉकलेटचा बॉक्स मिळाल्यावर पहिले जाऊन तिने मेघा मॅमना चॉकलेट दिले. आवडले. कामात थोडा आळस आहे पण तशी मनाने चांगली आहे. हुशार पण आहे, बट अति प्रश्न विचारते. एक दोनदा टी ब्रेकला भेटलेलो. न विचारता उगाचच तिच्या पुण्याचे घर, फॅमिली, कॉलेज याबद्दल सांगत बसलेली. आणि मला माझ्या फॅमिलीबद्दल प्रश्न. टेकओव्हरचं काम राहिलं बाजूला. मला उगाच पर्सनल प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. कलिग्ज आहोत, कलिग्जसारखे राहा. फ्रेंडशिप करण्यात मला इंटरेस्ट नाही. मंगळवार दुपार. राधिकाच्या हट्टाबाई मेघा आज 26व्या मजल्यावर टॅक्स, फायनान्स आणि अकाउंट्स टीमला भेटायला चाललेली. गेले 8 दिवस ती डायरेक्ट तिच्या 27व्या मजल्यावरच्या केबिनमध्ये पोहोचायची. अजून तसे म्हटले तर टॅक्स किंवा अकाउंट्स टीमशी विशेष काम पडले नव्हते. फायनान्स टीमचे 4 जण आधीच तिच्यासोबत काम करत होते. पण येणाऱ्या काही दिवसात नक्कीच या टॅक्स टीम सोबत काम करावे लागणार होते. याच विचाराने एक मोघम ओळख करून घेऊ म्हणून लंच ब्रेकमध्ये ती 26व्या मजल्यावर पोहोचलेली. राधिका उत्साहाने सर्वांची ओळख करून देत होती. मेघा मॅमचे आपण कुणीतरी खास आहोत अशा आविर्भावात. पूर्ण टॅक्स, अकाउंट्स आणि फायनान्स डिपार्टमेंटमध्ये जे जे कर्मचारी राधिकाच्या ओळखीचे होते त्या सर्वांना तिने हाक मारून तिच्या डेस्कजवळ गोळा केलेलं. एव्हरीवन मीट मेघा मॅम, VP SWC अँड कंपनी. राधिकाच्या या वाक्यावर सर्वांनी नकळत टाळ्या वाजवल्या. मेघा सगळ्यांना हातानेच शांत राहा असे सांगण्याचा प्रयत्न करीत होती. प्रत्येकाने आपले नाव सांगून ओळख करून दिली. आणि त्यानंतर जवळजवळ 20-25 मिनिटे. मॅम, तुमचे ते ग्रॅज्युएशनचं कॉलेज कोणतं? IIM कसं प्रिपेरेशन केलेलं? कॅटचा स्कोअर काय होता? SWCला कसे जॉईन झाले? कुठले कुठले प्रोजेक्ट केले आहेत? M&A कन्सल्टन्सी हेच क्षेत्र का निवडले? इन्व्हेस्टमेंट बँक किंवा फॉरेनला जॉब का नाही घेतला? हे आणि असे अगणित प्रश्न आजूबाजूला जमा झालेल्या 25-30 एम्प्लॉईजच्या घोळक्यातून येत होते. मेघा जमेल तसे प्रत्येकाला उत्तर देण्याचा प्रयत्न करत होती. छान हसत खेळत गप्पा सुरू होत्या. सर्वच जण भारावून मेघाचा शब्द ऐकत होते. आणि तेवढ्यात, आय थिंक लंच ब्रेक इज ओव्हर. डोंट यू ऑल हॅव वर्क? गेट बॅक टू वर्क. हे कडक, खणखणीत आणि बरेचसे त्रासिक शब्द सर्वांच्या कानी पडले. आवाजाच्या स्रोताकडे पाहण्याची आवश्यकता मेघाला नव्हती. तोच नेहमीचा, ओळखीचा, रागीट मेहराजींचा आवाज.
मेघाला बाय करून एम्प्लॉईज आपापल्या डेस्ककडे गेले. राधिकाही पटकन नाहीशी झाली. मिस्टर मूर्तींच्या केबिन बाहेर उभे राहून राजीव मेघाकडे एकटक पाहत होता. मी संपूर्ण 27 फ्लोअर शोधून थकलो. वाटलं गेल्या कुठे अचानक. स्टेअरकेसवर पण शोधले, टीमला पण माहीत नव्हते. आणि या इथे बसून गप्पा करत आहेत. किती आवाज आणि गोंधळ करून ठेवलेला पूर्ण फ्लोअरवर. जस्ट अनबिलिव्हेबल. राजीवला अचानक आलेला पाहून मेघाने पटकन डेस्कवरून खाली उडी मारली आणि त्याच्या दिशेने चालू लागली. मिस जोशी, आय होप यू नो आपली मीटिंग आहे 2:15 त्याने ट्राउझरच्या खिशात हात अडकवत पूर्ण फ्लोअरवर नजर टाकली. मिस्टर मेहरा, तुम्ही ती आठवण करून देण्यासाठी आलात? मीटिंग मीच ठरवलेली आहे आणि आत्ता 1:50 झाले आहेत. लंच ब्रेक संपायला अजून 10 मिनिटे आहेत. राजीवकडे दुर्लक्ष करत ती फ्लोअरच्या बाहेरच्या दिशेने चालू लागली. काय काम नाही का राजीवना आज? केबिन सोडून 26व्या फ्लोअरवर कशाला आले हे, ते पण लंच ब्रेकमध्ये? कधी नव्हे ते जरा मी सुप्रीम एम्प्लॉईजशी गप्पा करत होते तर आले लगेच मध्ये व्यत्यय करायला. किती घाबरतात सगळे यांना. हे आले आणि पळाले सगळे जागेवर. यांचा आवाज ऐकूनच सगळ्यांचे चेहरे पांढरे फटक पडले. कसे हे सगळे राजीवजींच्या हाताखाली काम करतात देव जाणे. सकाळी मीटिंगमध्ये राजीव माझ्यावर पण ओरडले. असा राग आलेला ना मला. मी पण ह्यांच्या दुप्पट आवाजात ओरडू शकते, पण काहीच नाही बोलले. दीर्घ श्वास घेतला आणि शांत बसले चेअरवर. नंतर तेच बोलत होते. रोज रोज यांचा राग सहन करायचा चूक नाही तरी. आमची मते एकमेकांशी पटत नाहीत मान्य आहे, पण एवढ्या जोरात ओरडणे नाही सहन होत मला. मग काहीच बोलायचे नाही असे ठरवले. तेही निघून गेले मीटिंग संपवून. मग आत्ता कशाला आलेत मला शोधायला? ती पुढे चालत निघून गेली. तो पाठीमागून येत आहे की नाही याचीही तिने दखल घेतली नाही. लिफ्टच्या लॉबीजवळ पोहोचून जिन्याकडचे दार ती उघडणार तोच "वेअर आर यू गोईंग मिस जोशी?" त्याचा आवाज ऐकून कपाळावर आठ्या आणत ती वळली. मिस्टर मेहरा, 26व्या मजल्यावरून 27व्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची गरज नाही. वाट बघत मी थांबणार नाही असे म्हणत ती सरळ दार उघडून जिना चढू लागली. राईट, शी हॅज अ पॉइंट असे म्हणत तोही तिच्या पागून जिन्याने वर आला. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मिस्टर मेहरा, मी म्हटले म्हणून तुम्ही जिन्याने यायची गरज नाही. लिफ्टने येऊ शकता तुम्ही. हातात साडीच्या निऱ्या सावरत एक एक पायरी चढत होती. तुम्ही म्हटले म्हणून नाही, स्टेप्स चढाव्या कधी कधी. इट्स अ गुड एक्सरसाइज. नेहमीसारखा राजीव 2-2 पायऱ्या एका वेळी चढत तिच्या पुढे निघून गेलेला आणि दार उघडून तिची वाट पाहत थांबलेला. मला दार उघडता येते. दरवेळी तुम्ही ते दार धरून उभे राहण्याची आवश्यकता नाही. यू डोंट हॅव टू डू धिस. ती दारातून आत आली. बट व्हॉट इफ आय वॉन्ट टू डू धिस? त्याच्या चेहऱ्यावर हलकेसे हसू. काय? मेघाने विचारले. नथिंग, राजीव म्हणाला. बोला, काय डिस्कस करायचे होते? तिने काहीशा त्रासिक स्वरातच विचारले. मी कधी म्हणालो की काही डिस्कस करायचे होते? त्याचा प्रतिप्रश्न. मग मला बोलवण्यासाठी 26व्या मजल्यावर का आलात? मेघाने विचारले. मी तुम्हाला बोलावण्यासाठी आलो नव्हतो. मी मिस्टर मूर्तींना भेटायला आलो होतो, राजीव म्हणाला. मिस्टर मेहरा, आर यू ओके? मिस्टर मूर्ती आज सुप्रीमच्या दिल्ली ब्रँच ऑफिसला गेले आहेत हे तुम्हीच सकाळच्या मीटिंगमध्ये सांगितले. तिच्या वाक्यावर राजीव गोंधळला. राजीव, व्हॉट आर यू डुईंग? नाव तरी विचार करून सांगायचे ना. आय मीन, मला अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम होते. राजीवने सावरून घेण्याचा प्रयत्न केला. मग त्यासाठी तुम्ही 26व्या मजल्यावर येण्याची काय गरज? ज्या व्यक्तीशी काम आहे त्याला एक फोन करायचा आणि बोलवून घ्यायचे केबिनमध्ये. तिनेही खांदे उडवत उत्तर दिले. हो,
पण तुमच्या आणि सुप्रीम एम्प्लॉईजच्या गॅदरिंग आणि गप्पांच्या गोंधळातून फोनची रिंग ऐकू येणार होती का? राजीवने विचारले. आम्ही थोडा वेळ गप्पा मारल्या तर तुम्हाला काय प्रॉब्लेम? असेही लंच ब्रेक होता. लंच ब्रेकमध्येही एम्प्लॉईजना कॉल करून त्रास देणार का तुम्ही? मेघाने विचारले. इट्स बिझनेस. लंच आणि ब्रेकफास्टसाठी कामं थांबवता येत नाहीत. हो का? पण अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काय काम होते ते तर सांगितलेच नाही. तसेच परत आलात माझ्यासोबत. ते मी नंतर कॉल करून बोलेन अकाउंट्स टीमशी. मिस्टर मेहरा, आय थिंक मी सुप्रीमच्या इतर एम्प्लॉईजशी बोलू नये असे तुम्हाला वाटते का? तसे असेल तर स्पष्ट सांगा. नो नो, आय डिड नॉट मीन दॅट. मग मी येणारच होते 2 वाजतावर. उगाच सगळ्यांसमोर बोलायची काय गरज होती? तिनेही थोडेसे त्रासिक स्वरात विचारले. तेच म्हणत आहे मी, मिस जोशी, 2 वाजले. त्याने हातातील घड्याळ दाखवले. सी यू इन मीटिंग ॲट 2:15 असे म्हणत राजीव वळला आणि आपल्या केबिनकडे चालू लागला. व्हॉट असे म्हणत मेघाने आपटलेल्या पायाचा आवाज ऐकून नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू आले. हसतच तो केबिनमध्ये शिरला. गीता आश्चर्याने बघत होती. नक्की हे राजीव सर होते का? वॉज ही स्माइलिंग? नाही, मला भास झाला असेल. राजीव सर असे हसत नाहीत, कधीच नाही. राजीव टेक्नोसिस टेकओव्हरच्या नवीन स्ट्रॅटेजीतील दुपारच्या मीटिंगमध्ये चर्चा केलेल्या पॉइंट्सवर पुन्हा एकदा नजर फिरवत होता आणि त्याला लंच ब्रेक आठवला. मेघा, मला 26व्या फ्लोअरवर बघून तुम्ही वैतागलात, पण करणार तरी काय? सकाळच्या मीटिंगमध्ये आपले बरेच मतभेद झाले. न्यू स्ट्रॅटेजीवरून वादही झाला. राग कंट्रोल करायचा कितीही प्रयत्न केला तरी माझा आवाज प्रमाणाबाहेर चढला. कितीही प्रयत्न केला तरी अजून रागावर पूर्ण नियंत्रण येत नाही. बट आय एम ट्राईंग माय लेवल बेस्ट. पण अचानक तुम्ही शांत झालात. काहीच रिॲक्ट केले नाही. ना बोललात, ना प्रत्युत्तर दिले. मीटिंग संपली. बट आय वॉज वरीड. तुम्हाला राग येण्याऐवजी तुम्ही हर्ट झालात हे जाणवले. मला लगेच काही बोलता आले नाही. बॅक टू बॅक मीटिंग होती सिंगापूर ऑफिसची, श्वेतासोबत, ईस्ट आशिया रिजनमधील नवीन प्रोजेक्ट्ससाठी. मी लंच ब्रेकमध्ये आलेलो तुमच्या केबिनकडे चेक करायला. नेहमी तुम्ही केबिनमध्ये बसूनच टिफिन खाता, पाहिलंय बरेचदा. पण आज तिथेही नव्हतात. प्रकाश सरांच्या केबिनमध्येही नाही. ब्रेकआउट रूममध्येही नव्हतात. गीताला विचारले, स्टेअरकेस चेक केला, मग कॅन्टीनमध्येही जाऊन आलो, कुठेच नाही. एक वेळ वाटले कॉल करू, बट असे ऑफिसच्या ऑफिसमध्ये कॉल करणे स्ट्रेंज ना. फायनली कुणीतरी सांगितले, राधिका सोबत पाहिले, म्हणून धावत आलो 26व्या फ्लोअरवर. तुम्ही मस्त आनंदात हसत खेळत गप्पा करत होतात. मेघा, तुम्ही चक्क राधिकाच्या डेस्कवर चढून बसल्या होतात. सिरियसली, खुर्च्या कमी आहेत का सुप्रीम ऑफिसमध्ये? सगळे तुमच्या भोवती गोळा झालेले. फेल्ट लाईक कॉलेजमध्येच आलो आहे. बट डेस्कवर बसून सर्वांशी गप्पा करताना खूप खुश दिसत होतात. किती ते हातवारे, खळखळून हसणे, एक हात गालावर ठेवून मन लावून ऐकणे, देवा म्हणत डोक्यावर हात मारणे, राधिकाला टाळी देऊन जोक्स, मध्येच डोळे बारीक करत नाक किंचित वर ओढत बारीकशी नाराजी व्यक्त करणे, मध्येच सिरियस होऊन उत्तर देणे, हातानेच शांत बसा, हळू बोला असे सांगणे. मी ऑलमोस्ट 10 मिनिट्स तिथेच उभा होतो. तुमचे स्कूल डेज, कॉलेज लाईफ, युनिव्हर्सिटी टॉपर, MBA, SWCची सुरुवातीची वर्षे सर्व ऐकले. मेघा, सुप्रीम ऑफिसमधील तुमचा फॅन क्लब वाढत आहे. इतर वेळी माझ्या बुटाच्या एका टकने अलर्ट होणारे सर्वजण आज कुणाचेच माझ्याकडे लक्ष नव्हते. म्हणूनच बहुतेक लक्ष वेधून घेण्यासाठी जरा जास्तच जोरात ओरडलो. आय नो दॅट.
तुम्ही माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले. वाटलं अजूनही तुम्ही आय वोंट टॉक, मी बोलणार नाही या मोडमध्ये आहात. मुद्दाम मीटिंगची आठवण करून दिली. पण मग तुमचे मीटिंग टायमिंगवर प्रत्युत्तर ऐकले अँड फेल्ट गुड. तुम्ही चिडलात तरी चालेल, भांडलात तरी चालेल, रागावूही शकता, पण प्लीज बोलत जा. प्लीज डोंट स्टॉप टॉकिंग. तुमचा राग मी सहन करू शकतो, बट अबोला नाही सहन होत. मेघा, युअर सायलेन्स, इट हर्ट्स. आय होप यू अंडरस्टँड. तुमच्या अबोल्यावरून काहीतरी आठवलं. हल्लीच कुठेतरी वाचनात आलं. यू गुमसुम मत बैठो, पराये से लगते हो. मीठी बातें नहीं करना है तो चलो झगड़ा ही कर लो.